व्यासपीठ सह्याद्रीचे ज्ञानविकास रंजकतेचे संस्कार संस्कृती परंपरेचे अस्मितेचा शृंगार घेऊनी स्नेह सखी सुखदायिनी भेटीस आपल्या आली सखी 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 सह्याद्री. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कला ही मनुष्याच्या आत्म्याची अभिव्यक्ती असते आणि ज्या ठिकाणी ही कला मोकळी होते ना, अशा संस्थांचा सन्मान करणं हे आपलं सांस्कृतिक कर्तव्य आहे. अर्थात अशा काही संस्था आहेत ज्या संस्थांच्या भिंतींनी अनेक कलाकारांची स्वप्न साक्षात उतरवलीत. इतकंच काय तर ही कला संवर्धली, जपली आणि देशाविदेशात सुद्धा पोहोचवली. मी अशा संस्थेबद्दल बोलतेय जी संस्था आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ती संस्था आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. या संस्थेच्या अधिकाऱ्यांशी आज आपण बातचीत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. कारण ही संस्था म्हणजे केवळ चित्र स्थापत्य नव्हे तर भारतीय आधुनिकतेची ओळख आणि भारताच्या समकालीन कला विचारांचं केंद्रबिंदू आहे, सांस्कृतिक चळवळीचं प्रतिनिधित्व आहे. तेव्हा याविषयी आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम बघूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत कलेला दिशा देणारे हात, एका अधिकाऱ्याशी थेट संवाद. हा आपल्या सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सन्माननीय आदरणीय IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. आणि आज आपल्याशी हितगुज साधायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे, कारण कला ही खरंच प्रत्येक मनुष्याचा आनंद आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. तेव्हा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट याविषयी आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मॅडमची मी सर्वप्रथम सगळ्यांना ओळख करून देतेच. खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण ही ओळख अशासाठी करून देते कारण या सखीचा प्रवास प्रत्येक सखीसाठी प्रेरणादायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम 2012 बॅचच्या महाराष्ट्र केडरमधील IAS ऑफिसर असून त्या सध्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईच्या संचालक या पदावर कार्यरत आहेत. हे संस्थान भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येतं. यापूर्वी अनेक ठिकाणी मॅडमनी काम केलेलंच आहे. स्पीकर, लेखिका आणि फार महत्त्वाचं त्या चित्रकार सुद्धा आहेत. प्रशासकीय सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळून वेळात वेळ काढून ते आपली कला सुद्धा तितकीच जोमानं जोपासत आहेत. त्याचा सक्रिय पाठपुरावा करताना त्या दिसत आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं नेहरू सेंटर, आर्ट गॅलरी यांसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी भरवण्यात आली. आज आपल्याला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेबद्दल ते अधिक सांगणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा मॅडम आपलं मनापासून स्वागत करते आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करते की या विषयाशी निगडीत आपल्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या जरूर विचारा. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपले संपर्क क्रमांक लगेच लिहून घ्या. 24908050 24988050 022 हा आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना नेहमीप्रमाणेच आपण आजही काळजी घेणार आहोत. जेव्हा तुम्ही फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा घरात असणाऱ्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा, म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलवरून फोन करणार असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून संपर्क करा, म्हणजे तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत अगदी थेट येऊन पोहोचेल. आज आपण बोलतो आहोत एक फार महत्त्वाचा विषय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. आणि ही जी कला आहे तीच अनेक कलाकार जोपासत आहेत, संवर्धत आहेत, देशाविदेशात पोचवत सुद्धा आहेत. तेव्हा आता थेट संवाद आपण साधणार आहोत IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम यांच्याशी. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आणि थेट पहिल्या प्रश्नाकडे येते की ही जी संस्था आहे ती नेमकी कधी सुरू झाली आणि लोकांसाठी ही कधी खुली करण्यात आली? NGMA मुंबई 23 डिसेंबर 1996 रोजी उघडण्यात आला नागरिकांसाठी. विशेष म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मुंबईची जी संस्था आहे ते CJ पब्लिक हॉल, कवासजी जहांगीर पब्लिक हॉल याच्या आवारात आहे आणि हे हॉल 1911 साली बांधण्यात आला होता. आणि सदर इमारत आज एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये लोकांसाठी ओपन आहे. जे कोणी येतात ते फक्त कला प्रदर्शने पाहत नाही
पण याच्या व्यतिरिक्त एक ऐतिहासिक वास्तू, आंतरराष्ट्रीय पातळीची वास्तूचा सुद्धा अनुभव घेतात. नक्कीच मला वाटतं याच्याविषयी मला आपल्याकडून अधिक जाणून घ्यायचं की 1911 म्हणजे ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्यही मिळालेलं नव्हतं तो काळ, आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की त्याचं एक ऐतिहासिक मूल्य आहे. तर नेमकी याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, इथे या वास्तूत नेमकं काय काय घडामोडी घडल्यात हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट जसे मी सांगितले CJ पब्लिक हॉलमध्ये आहे, आणि CJ पब्लिक हॉलचा इतिहास फक्त वास्तूसाठी नाही, माणसांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. 50च्या दशकापर्यंत इथे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मोठे नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मोहम्मद अली जिन्ना यांच्या आवाजाने हे सभागृह गाजला होता. महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनेक सभा इथे झालेली आहे. सांस्कृतिक केंद्र म्हणून सुद्धा CJ पब्लिक हॉल ओळखला जात होता, आणि इथे अनेक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली जसे येहुदी मेनन आणि पॉल रॉबिन्सन, सिम्फनी ऑर्केस्ट्राचे मेहली मेहता यांचे अत्यंत सुंदर कार्यक्रम या सभागृहामध्ये झाले होते. पण नंतर 60च्या 70च्या दशकामध्ये अन्य सभागृह कुलाबामध्ये तयार झाले, वातानुकूलित सभागृह आले, म्हणून या इमारतीची दुरवस्था झाली. एक अवस्था अशी आली की इथे चामडच्या वस्तूंचे प्रदर्शने किंवा सवलतीच्या कपड्यांचे प्रदर्शने, बॉक्सिंग सामने असे होऊ लागले. त्यावेळी मुंबईचे जे कलाप्रेमी होते त्यांनी शासनाकडे मागणी केली की या इमारतीच्या संस्कृतीपासून बाजारपेठकडे जे सुरू झालेली आहे दुरवस्था त्याला थांबणे गरजेचे आहे. बरोबर. आणि त्याच अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन दोन्हीने एकत्र येऊन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे उभारण्यासाठी पाठिंबा घेतला, आणि ते इथे इमारत जे आहे 1996 पासून इथे उभारण्यात आलेली आहे. तर ही इमारतीने एक खूप उत्थान बघितला, नंतर पतन बघितलं, आणि परत उठून NGMA म्हणून मुंबईसाठी एक सांस्कृतिक वारसा म्हणून आज उभी आहे सगळ्यांच्या समोर. मला वाटतं त्याला सांस्कृतिक वारसा का म्हटलं गेलं हे आता निधी मॅडमच्या बोलण्यातून आपल्या सगळ्यांनाच समजलं असेल. तर ही खरं सांगायचं तर इतकी मूल्यवान वास्तू आहे, आणि आत्ता आपण त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐकली, पण नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हे सुरू करण्यामागे काही हेतू किंवा विशिष्ट कारण होतं का? मुंबईचे आपण बघितलं तर मुंबईमध्ये बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट अन्यथा सुद्धा एक अत्यंत प्रसिद्ध स्कूल ऑफ आर्ट आहे देशासाठी, आणि बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप म्हणून एक प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप होता ज्यांनी भारतातील आर्टला युरोपपासून वेगळा करून एक वेगळी आयडेंटिटी सुद्धा दिली होती. या सगळ्यांची एक मागणी होती की नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स फक्त दिल्लीमध्ये एक होता, तर त्यांनी सगळ्यांनी सुद्धा मागणी केली होती की मुंबईसाठी सुद्धा बॉम्बे स्कूल ऑफ आर्टचं काम सुद्धा दाखवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर, आणि त्याला सुद्धा एक संग्रहालयाची गरज आहे, म्हणून NGMA मुंबईची इमारत तयार करण्यात आली. आणि आज मागील अनेक वर्षापासून इथे अत्यंत महत्त्वाचे प्रदर्शने झालेले आहे, आणि नागरिकांसाठी कलाच्या दृष्टिकोनाने हे एक अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. नक्कीच. आणि फक्त महत्त्वाची नाही तर खरंच त्या म्हणाला तसं की अनेक कलाकारांनी इथे स्वप्न बघितली आहेत आणि ती सत्यात सुद्धा उतरवली आहेत. आता मी याच प्रश्नाकडे येणार आहे की या गॅलरीमध्ये किती कलाकृतींचा समावेश आहे, आणि कोणत्या कोणत्या अशा दिग्गज चित्रकारांची इथे चित्र आपल्याला बघायला मिळतात, कला बघायला मिळते? NGMA मध्ये 1456 अशी कलाकृती आहे जी NGMA ने खरेदी करून आपल्याकडे घेतलेली आहे. याच्यामध्ये जसे मी पूर्वी सांगितले बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचा मोठा संकलन आहे. याच्यामध्ये सुजा, आरा, अकबर पदमसी, गायतोंडे, MF हुसैन, जहांगीर सबावाला यांच्या आर्टवर्क्स आहे. SG वासुदेव, धुरंधर, खूप मोठे नामवंत कलाकार ज्यांची कला अन्यथा आपण फक्त श्रीमंताच्या घरी बघू शकतो, पण NGMA मध्ये सर्व नागरिकांसाठी ते दाखवण्यासाठी ओपन असतात. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कलाकारांनी इथे आर्टवर्क्स डोनेट सुद्धा केलेले आहेत. आणि कंटेम्पररी आर्टच्या म्युझियम असल्याच्या कारणाने आपण इथे अतुल डोडिया, अंजू डोडिया, ललिता लाजमी, रिनी धुमाल, A रामचंद्रन यांचे सुद्धा अनेक कला जे आहे यांचे चित्रे, ग्राफिक्स आणि शिल्पसुद्धा आपल्याकडे आपण घेतलेले आहे, आणि ते आपण कधी NGMAच्या स्वतःच्या शोमधून दाखवतो. या व्यतिरिक्त NGMA दिल्ली आणि NGMA बेंगलुरूकडे मोठा कलेक्शन आहे. तिथे 25,000 सुमारे पेंटिंग्स आहे आणि शिल्पसुद्धा आहे. त्यांच्याकडून सुद्धा आपण बॉरो करून त्यांचे शो सुद्धा इथे दाखवतो. तर या कारणाने इथे आंतरराष्ट्रीय पातळीचे शो
आणि अत्यंत नामवंत कलाकारांचे शो नागरिकांना बघण्यासाठी मिळतात. मला वाटतं एक उल्लेख त्याने आत्ताच केला की खरंच आपल्याला जर ज्या व्यक्ती या कलेचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत, चित्रकलेचा विशेषतः, त्यांना ही सगळी होणारी प्रदर्शनं किंवा कलाकृती या बाकी ठिकाणी बघायला मिळणार नाहीत, पण नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये या सगळ्या कलाकृतींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करता ही गॅलरी फार महत्त्वाचं काम करते असं म्हणायला हरकत नाही. आता माझा पुढचा प्रश्न आहे की आत्ता तुम्ही एक उल्लेख केलात की इथे अनेक प्रकारची प्रदर्शनं सुद्धा भरवली जातात किंवा नागरिकांसाठी काही उपक्रम चालवले जातात, तर याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल. इथे रवींद्रनाथ टॅगोर, जामिनी रॉय, अमृता शेरगिल, S.G. वासुदेव, धुरंधर, सुधीर पटवर्धन, ललिता लाजमी, रिनी धुमाल यासारखे अत्यंत वरिष्ठ आणि ल्युमिनरीज यांना आपण म्हणतो त्यांच्या प्रदर्शना इथे झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त आम्ही कॉन्सेप्च्युअल शोजसुद्धा करतो. तर कॉन्सेप्च्युअल शोमध्ये सूत्रसंतती म्हणून एक टेक्स्टाईलवर डेडिकेटेड शो होता. रामायण म्हणून राम भगवानची जी यात्रा आहे त्याच्यावर अनेक चित्रकारांनी, नामवंत चित्रकारांनी जे चित्र काढलेली आहे त्याच्यावर एक शो होता. शक्ती म्हणून देवीवर काम करणारे कलाकारांचे, वरिष्ठ कलाकारांची चित्रांची एक प्रदर्शनी होती. नभस्पर्श म्हणून प्रिंट मेकर्स, महिला प्रिंट मेकर्स, 150 महिला प्रिंट मेकर्सला आपण नभस्पर्श शोमध्ये जागा दिली. तर असे विविध पद्धतीचे शोज असतात. एक सुंदर प्रेक्षागृह आहे विक्टोरियन त्या काळाच्या आणि अत्यंत सुंदर प्रेक्षागृह. त्याच्यामध्ये आपण विविध पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो. क्लासिकल डान्स, क्लासिकल म्युझिक, बुक लॉन्च, लिटरेचर फेस्टिवल आपण तिथे करतो. या व्यतिरिक्त गझल संध्या, हिंदी काव्यगोष्ठी इत्यादी कार्यक्रम सुद्धा तिथे होत असतात. आणि चित्रकलासाठी विशेष रूपे 8 वर्कशॉप आपण वेळोवेळी घेत असतो तिथे. बरं, आता आपण सगळी आम्हाला उपक्रमांबद्दल माहिती देत आहात, तर साधारण ही जी गॅलरी आहे ही लोकांसाठी ज्यांना बघायची आहे त्यांना इथे कधी प्रवेश मिळू शकतो, त्याच्यासाठी काही प्रवेश शुल्क आकारण्यात येतं का, तर ह्याविषयी काय सांगाल? NGMA मंगळवारी ते रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ओपन असतो. फक्त आपण वर्ल्ड म्युझियम डे ज्या दिवशी सेलिब्रेट करतो त्या आठवड्यामध्ये आपण उशिरा रात्रीपर्यंत म्युझियम ॲट नाईट हे कॉन्सेप्ट आणतो आणि रात्री 10 पर्यंत सुद्धा म्युझियम ओपन ठेवतो. म्युझियमची फीस जे आहे लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी 0 आहे, शिक्षकांसाठी 0 आहे, गाईड्स असतात, टुरिस्ट गाईड त्याच्यासाठी सुद्धा 0 आहे. फक्त ॲडल्ट वयस्क भारतीयांसाठी 20 रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी 500 रुपये अशी हे फीस आहे. आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम आपण वेगवेगळे घेत असतो, विविध दिवसांना आपण सेलिब्रेट करत असतो, त्याच्यासाठी कुठलीही शुल्क NGMA घेत नाही. वा, मला वाटतं किती मोठं हे काम आहे की अवघ्या 20 रुपयामध्ये आपल्याला इतक्या चांगल्या कलाकृती बघण्याची ही संधी आहे. आणि त्या म्हणाल्या तसं की इतर जे उपक्रम होतात त्याचं तर काही शुल्क नाही आहे, निःशुल्क हे उपक्रम चालवले जातात ज्याचा नागरिकांना रसास्वाद घेता येईल. कारण कला खरंच आनंदमयी असते. आणि फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की शिक्षकांना, विद्यार्थ्यांना याच्यासाठी कुठलंही शुल्क नाही आहे की ज्याला खरंच चित्रकलेतला अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी किती मोठी संधी आहे. खूप छान माहिती आपण देतात. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊन लगेच पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं होतं की नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट ही संस्था नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन उपक्रम आणण्यासाठी काय उपक्रम हाती येऊ शकते याविषयी काय सांगायला? नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे मॅडम की वेगवेगळे नवीन उपक्रम आपण तयार करण्यासाठी कुठल्या पद्धतीने काम करता आहात आणि नवीन सगळ्या संकल्पना असतील, काही नागरिकांच्या मनात असतील, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला सुद्धा त्याच्यात जर समावेश करायचा असेल आमचा स्वतःचा, तर ते पार्टिसिपेशन कसं होऊ शकतं? जरी नागरिकांकडे कुठली चांगली संकल्पना असेल जे संस्कृती व कलाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाची आहे, तर ते NGMA mumbai@gmail.com त्याच्या मेल ID इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहे. अन्यथा NGMAची वास्तू आपण बघण्यासाठी यावेत अशी मी विनंती करणार. आणि आपण कधीही मला भेटू शकता, आमच्याकडे क्युरेटर आहे त्यांना भेटू शकता. आपली संकल्पना काय आहे ते जरी कला रुचिरा
प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सखी ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कलेला दिशा देणारे हात, एका अधिकाऱ्याशी थेट संवाद हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम. ब्रेकपूर्वी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टची माहिती दिली, जी संस्था खरंच इतक्या छान कलाकृतींचा समाविष्ट करणारी संस्था आहे, जी कलाकृती बघायला तिथपर्यंत आपल्याला जायला हवं. तर आता याच्याच अनुषंगाने मॅडम विचारते आपल्याला की आपण मगाशी आम्हाला उपक्रमांमध्ये किंवा नागरिकांना कधी हे बघता येईल या संदर्भात माहिती देत होतात की जिथे शिक्षक किंवा विद्यार्थी हे फ्री ऑफ कॉस्ट येऊन बघू शकतात, निःशुल्क. जर एखाद्या शाळेला आपल्या शिक्षकांना जर असं वाटलं की आमच्या विद्यार्थ्यांना ही गॅलरी दाखवावी, तर त्याच्यासाठी आधी काही प्रोसिजर करायला लागते का? किती मुलांना आम्ही घेऊन येणार आहोत किंवा कधी येणार आहोत, वेळ कुठली असावी, तर याची काही प्रक्रिया आहे का? कुठलीही शाळा आपल्याकडे जसे मी सांगितले ngma.mumbai@gmail.com याच्यावर ॲप्लिकेशन पाठवू शकते. आपण मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी गाईडेड वॉकथ्रूसुद्धा देतो. वा. त्याच्यामध्ये प्रत्येक 30 मुलांच्या मागे एक गाईड आपण देतो आणि त्या गाईडच्या माध्यमाने व्यवस्थितरित्या मुलांना चित्रकलेचे मागे काय हेतू होता, आर्टिस्टच्या काय विजन होता, ते सुद्धा त्यांना सांगण्यास सोपं ठरते. कोणतीही शाळा आपल्या समवेत मागील वर्षभरामध्ये आम्ही आदिवासी आश्रमशाळाचे 3000 मुलांना आर्ट गॅलरीची व्हिजिट करून घेतली आणि तिथे संपर्क साधला. आम्ही सुद्धा संपर्क साधतो अनेकदा. BMCच्या अनेक शाळांचे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे आर्ट वर्कशॉप किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुद्धा आस्वाद घेतलेला आहे. क्या बात आहे. मला वाटतं कलेचं व्यासपीठ मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बाकी सगळ्या सोयीसुविधा मिळू शकतात, पण कला जी गोष्ट आहे ती तेव्हाच येऊ शकते ज्यावेळेला आपण अनेक गोष्टी बघतो, चांगले आपल्याला बघायला मिळतात किंवा वर्कशॉप अटेंड करता येतात. तर सगळे शिक्षक किंवा सगळे विद्यार्थी जे उत्सुक आहेत त्यांनी नक्की संपर्क करा, म्हणजे आपल्याला जाता येईल. आणि त्या म्हणाल्या तसं की मार्गदर्शकांच्या बरोबर राहून आपल्याला या गोष्टी बघता येतील. मला अजून एक प्रश्न हा विचारायचा आहे की आपले जे उपक्रम आपण वेगवेगळे सांगितलेत, तर त्याची माहिती आम्हाला आधी जर मिळवायची असेल तर ती कुठे आम्हाला मिळवता येईल? आणि आता रिसेंटली आपण कुठला नवीन उपक्रम करणार आहात त्याही विषयी ऐकायला आवडेल. NGMA मुंबईच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल, येणाऱ्या उपक्रमाबद्दल आम्ही ग्रुप ईमेलच्या माध्यमाने सगळ्यांना पाठवतो. तर आपण आपल्या ईमेल दिला आणि जरी आम्हाला सांगितले तर आम्ही ग्रुप ईमेलमध्ये टाकू. व्हॉट्सॲपच्या ब्रॉडकास्टिंग चॅनलसुद्धा आहे आणि सोशल मीडियावर इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर आमची प्रेझेन्स आहे. त्यांना आपण फॉलो करा, जेणेकरून येणारा कॅलेंडरसुद्धा आपल्याला कळेल की पुढच्या येणाऱ्या काळात कुठले उपक्रम होणार आहे. आत्ता सांगितलं तर सध्या आमच्याकडे ऋतुरस म्हणून एक कला प्रदर्शनी चालू आहे, जे मॉन्सून शो आहे. आणि खूप सुंदर गाईडेड वॉक थ्रू आमच्या गाईड्सच्या माध्यमाने आम्ही नागरिकांना देत असतो. या व्यतिरिक्त वर्ल्ड हँडलूम डे ऑगस्टमध्ये येतो, तर 3 दिवसासाठी आमच्याकडे 12, 13, 14 ऑगस्टला टिस्सर म्हणून एक NGO, टिस्सर आर्टिजन्स ट्रस्ट, त्यांच्या समवेत आम्ही 3 दिवससाठी हँडलूमचा एक शो करणार आणि तिथे हँडलूमबद्दलसुद्धा डोम एरियामध्ये एक्झिबिशन आहे. एक हँडलूम बेस्ड फॅशन शोसुद्धा होणार आहे. येणारा जरी पुढच्या महिन्याची बात सांगितली तर थायलंडच्या रॉयल थाई एम्बेसीच्या समवेत आमच्या एक सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी थायलंडमध्ये काही वर्ष व्यतीत केले होते. तर त्याच्यावर डेडिकेटेड त्यांच्या थायलंडमध्ये प्रवास कशा होता त्याच्यावर एक एक्झिबिशन 18 ऑगस्टपासून एक आठवड्यासाठी होणार आहे. त्याच्यानंतर नैना दलाल, रतन परिमू हे दोन्ही आर्टिस्ट कपल आहे आणि त्यांचा एक मोठा शो सप्टेंबरमध्ये होणार आहे. नंतर कृष्ण खन्ना हे बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे अत्यंत वरिष्ठ कलाकार आहे आणि एकमेव राहिलेले आत्ता कलाकार आहे. आत्ताच जुलैच्या महिन्यामध्येच आत्ताच त्यांच्या 100वा वर्षगांठ साजरा करण्यात आला आणि त्यांचा शो नोव्हेंबर महिन्यामध्ये NGMAमध्ये होणार आहे. नंतर महाकुंभमध्ये नागा साधूंवर एक खूप उत्तम शो दिल्लीमध्ये झाला होता. बनदीप सिंहजीच्या, फोटो जर्नलिस्ट आहे, वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट, त्यांचा एक शो NGMAमध्ये जानेवारी महिन्यामध्ये आहे. पनामा, पोलंड आणि अर्जेंटिना या एम्बेसीच्या समवेत सुद्धा छोटे अल्पकालिक शोज फोटोग्राफीवर किंवा त्याचे डान्स इत्यादीवर काही कार्यक्रम आपल्याकडे होणार आहे. तर कार्यक्रमाची श्रृंखला खूप मोठी आहे. माझी विनंती राहील की सर्वांनी कमीत कमी एकदा व्हिजिट जरूर करावे. नक्कीच. आणि मला वाटतं आपण खूप पुढचं नाही लक्षात ठेवू शकत, पण 12, 13, 14 ऑगस्टची तारीख तरी नक्कीच लक्षात ठेवा आणि नक्कीच संपर्क साधा. कारण खरंच त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने की
इतक्या सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची शृंखला आहे की कुठेतरी आपली तारीख नक्कीच जुळेल आणि आपल्याला जाता येईल पुढे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा, आजचा विषय खूप छान आहे. धन्यवाद. मला फक्त असं विचारायचं की ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या आपण जे ते मार्गदर्शन करतो तर ते कसं करू शकाल, आणि अजूनही दुसरे मार्गदर्शनही आपल्याला करता येईल किंवा काही काही गोष्टी मुलांना माहिती नाही, वयस्कर लोकांना माहिती आहेत पण तरुण पिढीला माहिती नाही, तर त्या बाबतीत पण आपण मार्गदर्शन करू शकाल का? उदाहरणार्थ मी थोडक्यात देते की गणपती, आपण गणपतीला आपण त्याच्यावर रुमाल घालतो, तर त्या बाबतीत पण आपण मार्गदर्शन करू शकाल. ही पण एक कलाच आहे. खूप मार्गदर्शन करणार करतात तुम्ही जे करता ते खूप योजना खूपच छान आहे आपली. तर मला या बाबतीत शहरी आणि विभागातल्या आणि आत्ताच्या तरुण पिढीला शिकण्यासाठी तुम्ही काय करू शकाल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं काय तुमचे वर्ग आहेत का किंवा कोर्स आहे का आणि फी वगैरे आहे का? बर. नक्कीच आपण त्यांना प्रश्न हा विचारूया की त्या म्हणाला तसं की खरंच आहे की ग्रामीण भागात सुद्धा अनेक कलावंत असे आहेत की त्यांच्या हातात कला आहे पण ती कला पुढे येत नाही, त्याला व्यासपीठ मिळत नाही. तर एकंदरीच ग्रामीण आणि शहरी भागातल्या मुलांना आता थोडक्यात मलाही या मनात प्रश्न होताच की जर आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याची इच्छा असेल किंवा काही वर्कशॉप घेण्याची इच्छा असेल किंवा याच्यात काही समाविष्ट सहभाग घ्यायचा असेल तर याच्यासाठी काही प्रक्रिया आहे का, तर त्याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या. आणि त्यांचा एक प्रश्न मनात होता की ज्या गोष्टी जुन्या लोकांना माहिती आहेत त्या आत्ताच्या तरुण पिढीला पटकन कळत नाहीत, मग त्या चित्रकलेतल्या सुद्धा असतील, आपण सुद्धा उत्तम पेंटर आहात, तर मग त्या अनुषंगाने काही आपण वेगळ्या गॅलरीत गोष्टी करता का, काय सांगायला विषय? ज्याचा आपण प्रश्न विचारला होता की गणपतीच्या दृष्टिकोनाने सुद्धा काही वर्कशॉप इत्यादी घेतात का? येस, आम्ही अनेक वर्कशॉप घेतो वर्षभरामध्ये. त्याच्यामध्ये गणपतीचे, नवीन वर्षाचे, दिवाळीचे कंदील इत्यादी हाताने तयार करणे, स्वतःच तयार करणे, DIYचे वर्कशॉप मुलांसाठी घेत असतो. तुमचा हे प्रश्न खरा आहे की ग्रामीण आणि शहरी भागामधली दरी जे आहे ते कसे पूर्ण करता येईल. आता NGMA फक्त 4च ठिकाणी आहे, दिल्ली, मुंबई, बेंगलुरू आणि कोलकाता. आणि हे 4ही ठिकाणी बेसिकली भारताच्या 4 भागांमध्ये समकालीन कलेला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आहे. पण आदिवासी क्षेत्रातून जसे मी सांगितले की आम्ही आश्रमशाळाचे अनेक विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये आणले आणि त्यांना दाखवले, तसेच जरी पुणे किंवा अन्य लांबून सुद्धा आउटरीच ॲक्टिव्हिटी म्हणून आपण कार्यक्रम करत असतो आणि मुलांना आणण्यासाठी सुद्धा शासनाच्या खर्चातून आम्ही शासकीय शाळेमधले विद्यार्थ्यांना आणू शकतो. त्यांना वर्कशॉपमध्ये कुठलीही फीस आम्ही घेत नाही, जसे मी पूर्वीसुद्धा सांगितले. एक अडचणी आहे कारण हे एक हेरिटेज बिल्डिंग आहे, मी तुम्हाला सांगितले, आणि या बिल्डिंगमध्ये खूप मोठी संख्येमध्ये वर्कशॉप करण्यासाठी प्रोव्हिजन नाही. फक्त 150 लोकांपर्यंतचेच आम्ही कार्यक्रम किंवा उपक्रम घेत असतो. तर ती संख्यामध्ये आपण अनेकदा आत्ताच नुकताच आम्ही जे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस होता ते चेंबूरच्या चिल्ड्रन एड होम सोसायटी तिथे जाऊन सुद्धा केला. तर अशा सुद्धा शक्य आहे की आम्ही पुण्यातला कुठल्या तरी शासकीय शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन सुद्धा काही आर्ट वर्कशॉप घेऊ शकतो. जे कारण मी सांगितले हे समकालीन कलेवर आधारित म्युझियम आहे, म्हणून फोक आर्टवर तशा जास्त काम केला जात नाही. फोक आर्टसाठी केंद्र शासनाचे अन्य म्युझियम्स आहे, पण फोक आर्टिस्टला वाव मिळावेत याच्यासाठी आम्ही त्यांना ॲज अ ट्रेनर म्हणून आमच्या वर्कशॉपमध्ये बोलवत असतो. वाळीचे कलाकारांना आम्ही अलिबागमधून बोलावला होता किंवा तलासरीमधून सुद्धा आम्ही बोलावणार. आता एक आंतरराष्ट्रीय फोक फेस्टिवल मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या फोक फेस्टिवलच्या दरम्यान आपण तलासरीचे वारली आर्टिस्टला बोलवून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी त्यांची वर्कशॉप सुद्धा घेणार आहोत. ही आपली वारली आर्ट जी आता पोहोचणार आहे, म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पोहोचणार आहे. इतके छान उपक्रम होत आहेत आणि त्या पुन्हा तेच सांगतायत की हे सगळं निःशुल्क होतं, फक्त आपण कुठेतरी जाऊन संपर्क साधणं हे खूप आवश्यक आहे. तर कदाचित या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि आज ते इतकी छान माहिती याबद्दल देताच आहेत. आता मला विचारायचं आहे की ही जी गॅलरी आहे ती कुठल्या सोयी सुविधांनी युक्त आहे? कारण आम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ बघत होतो, काही फोटोज सुद्धा आम्ही बघितले ज्यावेळेला आपण बोलत होतात, तर त्याबद्दल आम्हाला अजून ऐकायला आवडेल. NGMA मध्ये पूर्वी कवासी जहांगीर हॉल होता आणि ते वेगळ्या पद्धतीची वास्तू होती. रोमी खोसला म्हणून दिल्लीचे वास्तुविशारद होते, ज्यांनी यांना 1996 मध्ये एक आर्ट गॅलरीचा रूप दिला. तर इथे 5 फ्लोअरची गॅलरी आहे आणि ते 5ही गॅलरी एकमेकांशी जिन्याद्वारे कनेक्टेड आहे.
या व्यतिरिक्त इथे प्रेक्षागृह जसे मी सांगितले त्याची कॅपॅसिटी 150 ते 200 पर्यंत आहे आणि तिथे आपण अनेक कार्यक्रम, पॅनल डिस्कशन, वर्कशॉप इत्यादी घेत असतो. लायब्ररी आहे. मागील काही वर्षापासून लायब्रेरियनचे पद रिक्त आहे, पण जरी नागरिकांना कुठल्या जुना कॅटलॉग, जुना एक्झिबिशनबद्दल माहिती पाहिजे किंवा पुस्तकं वाचायचे तर ते आत्ताच आपण वर्ल्ड बुक रीडिंग डे सेलिब्रेट केला होता, नॅशनल बुक रीडिंग डे सेलिब्रेट केला होता. त्यावेळी NGMAची लायब्ररीची पुस्तकं नागरिकांना पाहण्यासाठी, बघण्यासाठी, वाचण्यासाठी आपण दिली होती. आणि अन्य बेसिकली तिथे जसे मी सांगितले नागरिकांना आपण प्रेक्षागृहाच्या माध्यमाने अन्य उपक्रम करण्यासाठी सुद्धा ते अवेलेबल करून देतो. शौचालय आहे, लिफ्ट इत्यादी आहे, पण जास्त मोठी वास्तू नाही. ती एक मोठी अडचण आमच्याकडे हीच आहे की जास्त मोठी वास्तू नसल्याच्या कारणाने खूप काही करता येत नाही. पण जे काही लिमिटेशनमध्ये आपण करू शकतो, स्टोरेज आहे जिथे आपली हे 1456 कलाकृती प्रॉपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईनप्रमाणे आपण स्टोअर करून ठेवलेली आहे. तर अशी काही सुविधा उपलब्ध आहे तिथे. नक्कीच मॅडम, जागा लहान आहे हा मुळात मुद्दाच येत नाही, कारण इतकी छान जर गॅलरी असेल तर ती जागा लहान असून सुद्धा प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला त्याचा आस्वाद नक्कीच घेता येईल आणि आपली ही सगळी इमारत आणखीन मोठी हो याच्यासाठी नक्कीच आम्ही शुभेच्छा आपल्याला देऊ शकतो, कारण ही गॅलरी नक्कीच पाहता यावी, इतकी अतिशय विलक्षण आणि सुंदर असणार यात काही शंका नाही. आता मला विचारायचं आहे, मगाशी एक प्रश्न आपला राहून गेला की एखाद्या कलाकाराला आपल्या कलाकृतीचा समावेश जर तिकडे करायचा असेल गॅलरीमध्ये तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे का, किंवा त्यांना आपण कशा पद्धतीने मोटिवेट कराल? कोणत्याही कलाकाराला जरी NGMAमध्ये शो करायचे तर ते ॲप्लिकेशन, कॅटलॉग समेत, बायोडेटा समेत पाठवू शकतात. इथे एक ॲडवायझरी कमिटीचे कॉन्सेप्ट आहे, जे एक मोठी कमिटी असते ज्याच्यामध्ये अनेक कलाकार असतात, लेखक असतात, नर्तक असतात आणि त्याचे अध्यक्षसुद्धा खूप शासन विचारून त्यांना नेमतो आणि त्या समिती निर्णय करते की NGMAमध्ये कोणाचा शो होणे अपेक्षित आहे. मी जसं सांगितले की NGMA अत्यंत प्रतिष्ठावान संस्था आहे, म्हणून इथे नामवंत कलाकारांच्याच प्रदर्शना घेतल्या जातात आणि कॉन्सेप्च्युअल शो ज्यावेळी असतात, जसे प्रिंट मेकर्सचा शो झाला त्यावेळी कधी कधी नवीन कलाकारांना सुद्धा त्या शोजमध्ये वाव मिळतो. त्याच्यासाठी ओपन कॉल केली जाते जे NGMAच्या वेबसाईटच्या माध्यमाने, आणि त्याच्यामध्ये नागरिक अर्ज करू शकतात. नक्कीच मला वाटतं जर तितकाच खरा कलाकार असेल तर त्याला तिथे व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्यांनी प्रयत्न करत राहावं, कारण ज्या वेळेला आपण त्या व्यासपीठासाठी धडपडू त्यावेळेला त्याची कला अधिकाधिक वृद्धिंगत सुद्धा होत जाईल. खूप छान माहिती आपल्याला मिळतेच आहे, अजूनही ती माहिती घेणार आहोत आपण, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कलेला दिशा देणारे हात, एका अधिकाऱ्याशी संवाद हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम. आपल्याला एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊन लगेचच पुढे जाऊया. नमस्कार. हॅलो हॅलो हो हॅलो, प्रश्न विचारा आपला. हो नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोला बोलतोय. बोला. मॅडमला माझे 2 प्रश्न असे आहेत की कलाकारांची कला संपन्न करण्याच्या दृष्टीने किंवा त्यामध्ये सर्जनशीलता, नाविन्यता, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करता किंवा केले गेले पाहिजे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही कौशल्य विकास क्षेत्रातही काम केलेलं आहे मॅडमने, आणि मला असं विचारायचं की मग हा कौशल्य विकास जो केला गेला पाहिजे कलाकारांचा, त्यासाठी एक्झॅक्टली आत्ताचे जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो का? आणि मॅडम, तुमच्या कारकिर्दीमध्ये कलाकाराचा आपल्याला एखादा आलेला
एखाद्या कलाकृतीबद्दलचा अनुभव ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद. नक्कीच. त्यांचे 2 प्रश्न होते. त्यांचा पहिला प्रश्न हा होता की कलाकारामध्ये सर्जनशीलता यावी किंवा त्याची कलाकृती अधिक संपन्न व्हावी या दृष्टिकोनातून नेमकं कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन कराल, कारण आपण सुद्धा उत्तम पेंटर आहात आणि त्याविषयी मी बोलणारच आहे. फक्त आधी त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला काही कलाकृतींच्या बाबतीत म्हणा किंवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काही सर्जनशील काम करता येईल का? पहिला प्रश्न, सर्जनशीलता शिकवता येऊ शकते का, याच्यावर आपले दुमत अनेकांचे असतात. पण जसे मी सांगितले, इथे खूप पॅनल डिस्कशन होत असतात. आपण जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रोफेसर्सला बोलवून आणि वरिष्ठ कलाकारांना जे मुंबई किंवा इतर क्षेत्रात असतात त्यांनासुद्धा बोलवतो. त्यांच्या माध्यमाने वर्कशॉप घेत असतो. तिथे येणारे जे कलाकार आहेत ते त्याच्याशी चर्चा करतात, संवाद साधतात, त्यांची कलेबद्दल काहीतरी फीडबॅक घेतात, इनपुट घेतात. त्याच्याने सुद्धा कला संवर्धित होऊ शकते. पण विशेष जे कला अशा क्षेत्र आहे की जे आपल्या मनात आहे ना त्यालाच कॅनव्हासवर उतरणे आणि ते आपोआप युनिक असते, ते आपोआप इनोव्हेटिव्ह असते. आपल्या जीवनातला अनुभव दुसऱ्या कुठल्याही कलाकाराचा अनुभव नसतो, तुमच्या स्वतःचा अनुभव असतो. तर स्वतःच्या अनुभवांना स्वतःच्या पद्धतीने उतरवा. दुसरा प्रश्न आहे आपल्या की आपण डिजिटल टेक्नॉलॉजीजचा वापर करू शकतो का, करणे अपेक्षित आहे का. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एरामध्ये जगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्दच आर्टपासून सुरू होतो आणि याचा सर्वात जास्त खतरा सुद्धा आर्टमध्ये आहे अशा सुद्धा अनेक लोक सांगतात. पण मी जसं पूर्वी सुद्धा सांगितले की माणसांचे अनुभव, प्रत्येक माणसांचे अनुभव वेगवेगळा असतो आणि ते अनुभव, ते इमोशन्स, ते भावना आपण कॅनव्हासवर किंवा आपली काव्यामध्ये, आपल्या गोष्टीमध्ये आणतो. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणू शकत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजी ते पास्टवर आधारित असते आणि हे आपले अनुभव आपण पहिल्यांदा उतरवतो. पण याचा लाभ घेता येईल का? येस. आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ॲज सर्व्हंट म्हणून, आपले सहकारी म्हणून केले तर योग्य आहे. पण आपण त्याच्यावरच अवलंबून झालो. पहिल्यांदाच AI काय आपल्याला इमेज देतील तेच आपल्याला पेंट करायचे तर अजिबात आपण, मला वाटते की आपण कलाकार होऊ शकत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल टेक्नॉलॉजी, मोबाईल, प्रोजेक्शन्स यांचा वापर फक्त कलेच्या संवर्धन करण्यासाठी केला तर उत्तम. खरंय, हे मात्र पटण्यासारखं आहे की खरंच म्हणून तर कलेला आत्म्याची अभिव्यक्ती म्हणतात की ती कुठल्याही AIच्या चौकटीत नाही राहू शकत. प्रत्येक कलाकार त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती मांडत असतो. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. जितेंद्र महाजन आपल्याला जळगावहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो जितेंद्रजी, प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा 10वीला आहे आता. त्याला या आर्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनल पण आहे. अशी जी मुलं आहेत जे लहानपणापासून त्याने ती आपली याची आर्टची परीक्षा पण पास केलेली आहे शासनाची, अशी जी मुलं आहेत त्या मुलांना आपली संस्था अर्थातच मोठी आहे, संस्थेच्या माध्यमातून काही मार्गदर्शनपर हेल्प करता येईल का? नक्कीच. त्या मुलांना ज्यांना पर्टिक्युलरली आर्ट मध्ये इंटरेस्ट आहे, अभ्यासाकडे त्यांचं लक्ष कमी आहे, अशा मुलांसाठी जर आपण काही योजना राबवली तर त्यांना भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. नक्कीच होऊ शकेल. काय सांगाल याविषयी? आपण मुलांसाठी जे आर्टमध्ये इंटरेस्ट घेतात त्याच्यासाठी इंटर्नशिप सुद्धा आणतो आणि ते ठराविक काळासाठी इंटर्नशिप असतात. पण त्या इंटर्नशिपच्या मुळे या विद्यार्थ्यांना जे आर्टमध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेत असतात, जे आर्टची परीक्षा घेऊन जे मध्ये शिकतात किंवा अन्य पेंटिंग सेंट्रिक ऑर्गनायझेशनमध्ये शिकत असतात, तर त्यांना ठराविक काळासाठी इंटर्न म्हणून घेऊ शकतो आणि त्यांना खूप फायदा भविष्यात होतो. कारण ते एक्झिबिशन तयार कशी करायची असते, क्युरेटोरियल कॉन्सेप्ट काय असतात आणि कसे ते तयार करून नागरिकांसाठी ओपन करणे, त्याच्या मागच्या उद्दिष्ट, हे सगळे शिकवण्यासाठी आणि स्टोरेज कशी करणे अपेक्षित आहे, पेंटिंग्सला कन्झर्व कशी केली जाते, हे सगळा अनुभव त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमाने आम्ही देतो. आमच्याकडे अनेक मुंबईच्या SNDTच्या विद्यार्थ्यांना आपण इंटर्नशिप दिलेली आहे. जे विद्यार्थ्यांना सुद्धा आपण इंटर्न म्हणून घेतो. गाईड म्हणून सुद्धा NGMA मध्ये जे दोन्ही आज काम करतात ते सुद्धा जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आणि एक नॅशनल म्युझियमची विद्यार्थिनी आहे. नक्कीच. मला वाटतं जितेंद्रजी आपण सुद्धा अशाच
गॅलरीशी संपर्कात राहा, तिथे वेगवेगळ्या योजना होत असतात, तिथेच कदाचित या मुलाला, या विद्यार्थ्याला सुद्धा नक्कीच या कलेची जाण अजून वाढेल आणि अभिरुची निर्माण होईल, यात शंका नाही. आता आपण पुढे जाऊया. मॅडम, भविष्यात आम्हाला या गॅलरीमध्ये अजून कुठल्या नवीन सोयीसुविधा बघायला मिळणार आहेत? आपली गॅलरी 1996 साली तयार झाली होती आणि त्यापासून इथे डिजिटली काही नवीन करण्यात आलेलं नाही. जसं मी पूर्वी सांगितले, डिजिटल टेक्नॉलॉजीला एक टूल म्हणून वापरणे हे कलाकारांसाठी तसेच कला प्रदर्शनांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर आपण इथे एक मोठी डिजिटल वॉल आणतो, त्याच्यामध्ये NGMA मध्ये यापूर्वी झालेल्या सर्व प्रदर्शनांचे सुद्धा व्हिडिओ नागरिकांना बघता येऊ शकते. या व्यतिरिक्त डोम जे आहे ते एक अत्यंत सुंदर वास्तुशिल्प आहे, जे NGMAच्या डोम आहे, त्याच्यावर आपण प्रोजेक्ट करून NGMAची गोष्ट, जशी मी आपल्याला सांगितले, ती गोष्ट नागरिकांना NGMA मध्ये पाहता येईल आणि एक इमर्सिव्ह शो जे आपण म्हणतो. आता कुठल्याही इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये गेले तर खूप इमर्सिव्ह पद्धतीने कलाबद्दल अनुभव असतो. तर ते अनुभव देण्याच्या अनुषंगाने सुद्धा सॉव्हिनियर शॉप जे आहे आमची, त्याला डिजिटली एनेबल आपण करून देणार नागरिकांना. अन्यथा सुद्धा मधल्या कारण अन्यथा ती हेरिटेज ग्रेड 1 वास्तू आहे, पण तिथे सुद्धा IIT बॉम्बेच्या माध्यमाने स्ट्रक्चरल सेफ्टीसाठी अनेक उपक्रम आपण राबवलेले आहे. शौचालयांना एकदम अद्यावत नवीन आपण आत्ता करून घेत आहोत, लिफ्टला रिपेअर करून घेतो, मधला AC सिस्टमला सगळ्याला नवीन करून घेतो, जेणेकरून नागरिकांना तिथे आल्यानंतर एक अत्यंत उत्तम अनुभव वास्तुशिल्पाचा सुद्धा आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा सुद्धा होईल. खरं आहे, मला वाटतं. आणि ही अशी खूप चांगली वास्तू बघणं हे प्रत्येकाला आवडू शकतं. आता मी फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे मॅडम. खरं तर इतकं मोठं पद आहे आपलं आणि इतकं सगळं काम करत असताना आपण उत्तम चित्रकार आहात, तर त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी नेमका एक फोन येतोय, तो आपण घेऊन अर्थातच पुढे जाणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. विजयजी प्रश्न विचारतायत. विजय पाटील, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. IAS अधिकारी कोणत्या नागरी परीक्षेद्वारे प्राप्त होतो? पहिला प्रश्न आहे. द्वितीय प्रश्न आहे, IAS अधिकारी कोणते पदोन्नती भूषवतात? पैलू आहेत, भूमिका व जबाबदाऱ्या कोणत्या, करिअर प्रगती संधी कोणती, महत्व कोणते आणि पगार व फायदे कोणते? बर. फार मोठा प्रश्न आपण विचारलेला आहात, काय सांगाल? IAS बनण्यासाठी UPSCची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा, सिव्हिल सेवा परीक्षा ही दिली जाते. प्रत्येक वर्षी हे सेवा UPSCच्या माध्यमाने ही परीक्षा घेतली जाते आणि याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएशन आहे. कोणत्याही ग्रॅज्युएट विविध स्ट्रीममधला, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्यामधून ग्रॅज्युएट्स ही परीक्षा देतात. आणि या परीक्षेबद्दल तशी माहिती मला वाटते की अनेक विद्यार्थ्यांना तर नक्कीच आहे, कारण देशभरात सिव्हिल सेवामध्ये सर्वात मोठा पद म्हणून IAS आणि UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ओळखली जाते. याच्यासाठी पगार किती आहे? आता 7वा वेतन आयोगानंतर पगार व्यवस्थित आहे. पब्लिक सर्व्हिस आहे म्हणून इथे फक्त लालबत्तीसाठी किंवा गाडी आणि बंगलासाठी येणे हे काही उद्दिष्ट नसतो. आपण पब्लिक सर्व्हिस म्हणून IAS मध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम आपण SDM म्हणून काम करतात वर्ष दीड वर्षासाठी, नंतर CEO जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतात, नंतर जिल्हाधिकारी म्हणून काही ठिकाणी आपल्याला पोस्टिंग दिली जाते. या व्यतिरिक्त सुद्धा आता जसं माझ्या करिअरमध्ये मी GST मध्ये जॉईंट कमिशनर म्हणून काम केलेले आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉईंट कमिशनर म्हणून काम केले आणि कौशल्य विकासची आयुक्त म्हणून काम केलेले आहे. आत्ता केंद्र शासनामध्ये मी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सची संचालिका म्हणून काम करते. तर पगार मला वाटत नाही की इथे महत्त्वाचे आहे. इथे जे आपल्याला अनुभव मिळतो, नक्कीच कॉस्ट टू कंपनी म्हणून आपण विचार करू नका. आपल्याला टाटा, इन्फोसिस, अंबानीमध्ये हेच काम केले तर तिथे जास्त पगार मिळणार आणि जास्त सुविधासुद्धा मिळणार. पण हे शासनामध्ये राहून नागरिकांसाठी विविध विभागामध्ये काम करून चांगली सेवा देण्याची संधी आहे. म्हणून IAS अद्याप भारतासाठी, भारतीय प्रशासनासाठी स्टील फ्रेम म्हणून ओळखला जातो. नक्कीच हे सेवा क्षेत्र आणि समाजाप्रती ऋण फेडण्यासाठी तर मला वाटतं खूप उपयोगाचं क्षेत्र आहे. आणि मॅडम, आम्ही या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला वेगळं बोलवू हे नक्की, कारण आता माझ्या मनात प्रश्न हा आहे, मगाचपासून जो प्रश्न आहे की आपण स्वतः उत्तम चित्रकार आहात आणि ही सगळी धुरा सांभाळत असताना अधिकाऱ्याची, चित्रकार म्हणून आपला प्रवास कसा होतोय आणि हा छंद आपण कसा काय जोपासलाय, कसा काय वेळ मिळतो, काय सांगाल याविषयी?
पहिली गोष्ट मी लहानपणापासून चित्र काढत होती, तर अशा नाही की मी IASमध्ये आल्यानंतर पेंटिंग सुरू केलेली आहे. खूप लहानपणापासून मला चित्र काढण्याची आवड होती. आणि महाराष्ट्रामध्ये एक म्हणी आहे, आवड असेल तर सवड मिळेल. क्या बात आहे. आवड असेल तर सवड नक्कीच मिळेल. हां, तर आवड असेल तर सवड आपल्याला काढायचीच लागते आणि मी सुद्धा याच गोष्टीशी खूप इको करते, रिझोनेट करते, कारण ज्या गोष्टीला आपण मनापासून प्रेम करतात त्याच्यासाठी वेळ काढायचीच लागते. क्या बात आहे. मॅडम, आपली स्वतःची प्रदर्शनं झाली चित्रांची, तर तो अनुभव कसा होता आणि कसं वाटलं? म्हणजे ही प्रदर्शनं चालू असताना कसा अनुभव होता? ज्यावेळी पहिल्यांदा पेंटिंग एक्झिबिट केली, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक शो होता 1 मे 2022ला, तर खूप मनात धुकधुकी होत होते, खूप स्ट्रेस होता. त्याच्यानंतर नेहरू सेंटरमध्ये एक शो झाला, कारण ॲज IAS ऑफिसर जरी तुम्ही विचार कराल तर हे खूप वल्नरेबल मोमेंट मला असतात. वाटतं आम्हाला एक चित्र दिसतंय, अप्रतिम पेंटिंग आहे, खूप सुंदर. तर हे खूप एक वल्नरेबल मोमेंट असतात, कारण आपण आपली काय भावना आहे, विविध विषयांबद्दल आपण काय मत ठेवतात ते नागरिकांच्या समोर ठेवणे हे काही म्हणजे नक्कीच साहसिक बाब आहे. पण मी आतापर्यंत जे प्रदर्शनं मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, अहमदाबादमध्ये भरवली आहेत, आता माझी जयपूरमध्ये एक एक्झिबिशन होणार आहे. प्रदर्शनीचे अनुभव खूपच सुखद असतो, कारण नागरिक आपल्याला चित्रकलेच्या मागच्या कारण काय आहे, चित्रांच्या मागच्या कारण काय आहे ते सांगणे आणि त्याच्याकडून सुद्धा अनेक गोष्टी, अनेक फीडबॅक मिळून जातो. ते खूप पहिल्या एक्झिबिशनपासून जे स्कूल ऑफ आर्टचे अनेक प्रोफेसर येतात आणि ते मला फीडबॅक देत असतात. अरे वा. तर ते माझ्यासाठी सर्वात चांगला अनुभव असतो, ज्यावेळी ते सांगतात की मी थोडा इम्प्रूव्ह झाला, अजून काही करता येईल. तर एक फीडबॅक घेण्यासाठी सुद्धा प्रदर्शनी एक अत्यंत उत्तम संधी असते. अर्थातच. आता मगाशी आम्ही अनेक पेंटिंग्स आपली बघितली, साधारण किती वेळ लागतो आणि हा वेळ कसा मॅनेज करता? कारण एकीकडे काम म्हणजे जनसेवा करणं आणि दुसरीकडे आपला छंद सुद्धा तितक्याच ताकदीने झेपवणं आणि पेलवणं हे अवघड आहे. मग वेळ कसा मिळतो हे सगळं करायला? मी सवड कशी मिळते याच्यावर एकच सांगेल की मी खूप शिस्तबद्ध आणि अनुशासित जीवन जगते. संध्याकाळमध्ये सूर्यास्तानंतर काहीही घेत नाही आणि प्रत्येक दिवशी ब्रह्ममुहूर्तमध्ये जगते. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज हे प्रिन्सिपल मी फक्त शासनाची सेवेमध्ये जरी इमर्जन्सी आली, उशिरा रात्रीपर्यंत काम करायची गरज असली तर मी केलेले आहे, सायक्लोनमध्ये किंवा कोविडच्या काळात. पण अन्यथा जे नॉर्मल रुटीन डे आपलं असतो त्यावेळी वेळेवर झोप घेते. सकाळी 4 वाजता उठून 4 ते 7 मध्ये जे ब्रह्ममुहूर्तचा काळ असतो त्याच्यामध्ये पेंटिंग करते आणि पार्टींना जात नाही. अनेक अन्य गोष्टी ज्याच्यामध्ये नागरिक सगळे लोक त्याच्यामध्ये वेळ वाया करतात, त्याच्यावर मी खूप लक्ष देऊन ते टाळते. मला वाटतं खूप छान आणि फार महत्त्वाचा एक संदेश या ठिकाणी मॅडमनी दिलाय की शिस्तबद्ध आयुष्य आणि प्रॉपर नियोजन हे किती आवश्यक आहे. त्यांनी वेळ कसा मिळतो याच्यासाठी, त्या वेळ कसा काढतात त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपलं रुटीन सांगितलं. आज खरंच या सगळ्या गोष्टींचा तरुणाईमध्ये आपल्याला अभाव दिसतो, पण आपण हे सगळं करायला लागलो तर एकीकडे आपलं काम आणि एकीकडे आपली कला, छंद, आवड हे नक्कीच आपल्याला जोपासता येईल. मॅडम, खूप छान माहिती आपण देतात. मला खरं तर थांबायचं नाही आहे, पण इथे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. लाइट्स, साउंड, कॅमेरा, ऍक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते.
कलेला दिशा देणारे हात एका अधिकाऱ्याशी संवाद हा सखी सह्याद्रीचा आजचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम. निधी मॅडमशी मी गप्पा मारत होते की त्यांना वेळ कसा मिळतो आणि ज्याचं अतिशय मोजकं आणि योग्य उत्तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि आता मला त्यांच्या दुसऱ्या एका पैलूकडे यायचं आहे की आपण उत्तम लेखिका सुद्धा आहात. तर मग लिहिण्याची कला किंवा लिहिण्यासाठीचा वेळ हे कसं काय आपण मॅनेज करता? मूलतः मी 10 वर्षाची होती ज्यावेळी माझी पहिली कविता राजस्थान पत्रिकाच्या एक चिल्ड्रन्स मॅगझिन होता बालहंस त्याच्यामध्ये प्रकाशित झाली होती. आणि तशी मी राजस्थानमध्ये मारवाडमध्ये एक छोटासा लहानसा गावामधून आलेली आहे. शासकीय शाळेमध्ये सगळं शिक्षण झालं, शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं. पण आज मी जे काही आहे ते लेखनामुळे आहे. कारण ज्यावेळी माझी प्रथम कविता प्रकाशित झाली त्याच्याने जे मोटिवेशन मिळालं, त्याच्यानंतर अनेक कविता, निबंध आणि चित्र आणि गोष्टी वर्तमानपत्रात प्रकाशित थोडे सुरू झाले. तर लेखन मी आज तुमच्या समोर इथे उभी आहे ना, इथे बसलेली आहे, तर त्या लेखनाच्या कारणाने आहे. आणि त्याला माझ्या वडिलांनी सपोर्ट दिला आणि ते बघू शकले की इथे काहीतरी वेगळी मुले आहे आणि ती काहीतरी नक्कीच करेल आणि अत्यंत संवेदनशील होती. तर जसे पूर्वी सांगितले, आवड असेल तर सवड मिळेल. आणि गाडीमध्ये येताना जाताना जिथे कुठे मी जाते तिथले अनुभव वगैरे लिहिणे आणि ते साझा करणे ते मला चांगलं वाटते. म्हणून लिहिण्याची सवय सुद्धा पेंटिंग सारखीच खूप मनापासून जपते. नक्कीच मला वाटतं. आणि आत्ता त्यांनी बोलता बोलता एक फार महत्त्वाचा उल्लेख केला की आज ना बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या शाळेत घातल्यावर एक मूल घडेल किंवा इथे, पण त्यांनी उल्लेख केला की एक छोटं गाव, त्या गावात त्या वाढल्या आणि शासकीय सरकारी शाळांमध्ये शिकून सुद्धा इतकं उज्ज्वल भविष्य ते आपल्यासमोर त्यांचं आहे आपल्याला दिसतंय. मला वाटतं एका सखीला याची प्रेरणा इथून नक्कीच मिळालेली असेल. आपण एक फोन घेऊया आणि लगेचच पुढे जाऊया. आपल्याला रमेश उबले पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की जन्माला आलेला प्रत्येक मूल हे जन्मताच हुशार असतं, काही ना काही उपजत गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. तर ती मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांना शालेय जीवनामध्ये कार्यानुभव हा जो विषय असतो की ज्या विषयामध्ये वेगवेगळे घटक असतात, शेती, कला, नृत्य, चित्रकला व वेगवेगळ्या प्रकारचे असे घटक असतात. तर त्यांना या शालेय जीवनापासून कार्यानुभव या विषयामध्ये जर जास्त मार्गदर्शन मिळालं म्हणजे त्यांना जास्त मोटिवेशन मिळेल ना. म्हणून कार्यानुभव हा विषयाला काही बऱ्याच ठिकाणी असं महत्व दिलं जात नाही की जे खरे उपजत गुण त्यांच्या अंगी असतात ते सुप्तरित्याच राहतात. तर त्यासाठी काय करता येईल मॅडम आपण? मॅडम काय सांगाल की प्रत्येकाला अभ्यास येतो किंवा आवडतोच असं नाही, अनेक कलाकार सुद्धा आपल्याला दिसतात. तर मला वाटतं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा समाविष्ट केलेला आहे. तर थोडक्यात याविषयी काय मार्गदर्शन कराल? तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणमध्ये आपण अनेक गोष्टी अशी सुद्धा आणलेली आहे ज्याच्यामध्ये कला, स्पोर्ट्स आणि शेती, अन्य जे उपक्रम आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा विद्यार्थ्यांना मार्किंग दिला जाणार आहे. आणि आता ते इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनवर खूप जास्त भर आहे. पण कुठेतरी एक बाब आपल्याला नक्कीच बघायची लागेल की शाळामध्ये काहीतरी एक चौकटीमध्ये अनुशासितरित्या शिक्षण देण्याची पद्धत राहणारच. कारण छंद आपले अनेक असू शकतात, पण प्रत्येक शाळामध्ये संगीतची सुद्धा व्यवस्था, नृत्याची सुद्धा व्यवस्था, कलेची सुद्धा, स्पोर्ट्सची सुद्धा आणि अन्य अनेक गोष्टींची सुद्धा ते गावापर्यंत जातील का याच्याबद्दल मला एक प्रॅक्टिकल शंका माझी आहे. म्हणून जे आपण ज्या लोकांचे नाव ऐकतो किंवा ज्यांना आपण देशामध्ये ओळखतो महान म्हणून, त्यांनी संघर्ष करून स्वतःचा छंद जपला, त्यांनी खूप जास्त टाइम मॅनेजमेंट करून आणि सॅक्रिफाईस करून. विदाउट सॅक्रिफाईस कोणीही काहीही करू शकत. मला वाटतं एक आपल्या पुढे आज ज्वलंत उदाहरण आहे की एक IAS ऑफिसर असून सुद्धा त्यांचं लेखन आणि त्यांचं चित्रकलेचं हे क्षेत्र सुरू आहेच की. त्यामुळे आपण आपली कला छंद जोपासत राहणं हे सर्वोत्तम आहे. आणि आता मी थेट येणार आहे आपल्या कवितांकडे. आपल्या लिहिलेल्या, आपल्याला आवडलेल्या अशा मला 1-2 कविता नक्कीच ऐकायला आवडतील. ही माझ्या नवीनतम प्रकाशन आहे, छलकर्ता पैमाना. याच्यामधून पहिली कविता कोविडवर आहे आणि कोविडच्या काळात जशा शहरामधली अवस्था झाली होती त्याच्यावर हे लिहिलेले आहे. कवितेचं शीर्षक आहे ए शहर. ए शहर तू है बेखबर, तेरी गलियां अब है बेअसर. क्योंकि शहरों में हम मुंबई में इतनी भीड़ भाड़ देखते हैं, इतना
शोर देखते हैं। तो अभी लिखा है ना, ऐ शहर तू है बेखबर, तेरी गलियां अब है बेअसर, ना अब वहाँ कोई शोर है, सूनी सी है हर एक डगर, दुकानें अब सजती नहीं, बाजार भी भरता नहीं, ना गाड़ियों का हुजूम है, रास्तों में पसरा है डर। लोग इतना डरने लग गए थे कि सड़कें एकदम सूनी हो चुकी थी। वो तेरे बागीचे बियाबां से वीरा हो गए, है कहाँ तेरी रोशनी, क्यों अंधेरा है इस कदर, तेरे जश्न तेरी महफिलें। अब मुंबई इज़ नोन फॉर पार्टीज़, मुंबई फेमस है बहुत सारी महफिलों के लिए। तेरे जश्न तेरी महफिलें, सुबह शाम की रवायतें, हर आंख अब खामोश है, किस अदावत का है ये असर, कांटों की बाढ़ आंगन की तुलसी को ली गई। लोग इतना डर गए थे कि घर के बाहर जो तुलसी का पौधा होता था उसको पानी तक देने में घबराने लग गए थे कि बाहर जाते ही शायद कोविड हो जाएगा। कांटों की बाढ़ आंगन की तुलसी को लील गई, रसोई भी महके नहीं, सन्नाटे में लिपटे सारे घर, ऐ शहर तू है बेखबर, तेरी गलियां अब है बेअसर। मला वाटतं कोविडचा काळ सगळ्यांसमोर उभा राहिला असेल। आणि एक दुसरी कविता छोटीशी, एक कविता जे मला अनेकदा लोक सांगतात की तुम्ही IAS आहे म्हणून लिहू नका, बोलू नका, तर त्याच्यावर आहे की मैं लिखूंगी। शीर्षक आहे मैं लिखूंगी क्योंकि लिखना हक है मेरा। क्या बात है। शाह काली रातों में शाही ला सकती सवेरा, शाह मतलब काला होता है, तो शाह में शाही सवेरा ला सकती है। क्या हुआ जो मुसलसल काली रात है, क्या फ़र्क पड़ता है कि ऐसा लग रहा है कि चारों तरफ काली रात है। क्षमा बनकर जलूंगी, मिट ही जाएगा अंधेरा, कि मैं जब कोई भी आवाज़ उठाने को तैयार नहीं है, क्या तब आप आवाज़ उठाने को तैयार है, खुद जलने को तैयार है, सेक्रीफाइस करने को। खामोशी के इस दौर में कुछ भी ना बोले कोई, ये लाचारगी बहुत नई है, घुटता है दम मेरा, कि ये इतनी लाचारगी है कि दम घुटता है लफ्ज़ों पे जड़े ताले तो क्या, जबानों पे ताले जड़े हुए हैं, है लफ्ज़ों पे जड़े ताले तो क्या, कलम तो बोलेगी, कलम ने कड़वे सच से अब तलक मुंह नहीं फेरा। ये कलम जो है लिखने का जो है, जो लोग लिखते हैं उन्होंने अभी भी कड़वे सच से मुंह नहीं फेरा है। मैं लिखूंगी क्योंकि लिखना हक है मेरा। जरूर, आप क्यों नहीं लिखेंगे, आप लिखते ही रहो, ऐसा मेरा कहना है। खूप छान, का लिहू नये, खूप चांगली अभिव्यक्ती आपण केलीत। आणि मला वाटतं इतकं सगळं करता करता वेळात वेळ काढून मुळात इथे आपण आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्यात, अनेक गोष्टींची माहिती आम्हाला करून दिलीत, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने आपले मनापासून आभार मानते। थँक्यू सो मच। नक्कीच अशी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आपल्याला बघायला आवडेल, ती नक्की जरूर जाऊन बघा। सखी सह्याद्रीच्या वेगवेगळ्या भागांमधून आपण अनेक विविध विषय नेहमीच घेऊन येत असतो। आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह। आत्ता मात्र निरोप घेतेय, नमस्कार। तुला माहितीये अनन्या, ते जिम्मी आणि मीनू ना, आम्ही जर का कधी घरी नसलो ना तर ते आमच्याशिवाय जेवत नाहीत। आम्ही कामानिमित्त कधी 2-3 दिवस बाहेर गेलो